नमस्कार मंडळी. चोरांच्या अनेक बातम्या आपण ऐकतो. कोणी दागिने चोरतो, कोणी गाड्या चोरतो, कोणी बँक लुटतो. पण एखादा चोर फक्त बस चोरतो आणि तेही 1-2 नाही, तब्बल 20 पेक्षा जास्त बस. हे ऐकून कोणालाही धक्का बसेल. नागपूरमध्ये समोर आलेल्या या प्रकरणाने पोलिसांनाही मोठा धक्का दिला आहे. कारण हा आरोपी साधा चोर नाही, तर अनेक राज्यांमध्ये बस चोरी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यांमध्ये त्याने बस चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या आरोपीने यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची म्हणजेच एस-टीची तब्बल 2.25 कोटी रुपये किमतीची इलेक्ट्रिक शिवाई बस थेट डेपोमधून पळवली. पण ही चोरी जास्त वेळ लपून राहिली नाही. अवघ्या काही तासात आरोपी अमरावतीमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पण हा नेमका आहे तरी कोण? तो फक्त बसच का चोरत होता? बस चोरी केल्यानंतर त्याचं पुढे काय करायचा आणि एवढ्या मोठ्या चोरीनंतरही तो वारंवार पोलिसांच्या नजरेतून कसा सुटत होता? चला, आपण संपूर्ण प्रकरण अगदी सुरुवातीपासून समजून घेऊया. चोरीची सुरुवात ही घटना नागपूरमधील एस-टीच्या बस डेपोमध्ये घडली. नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक शिवाई बस चार्जिंगसाठी उभी करण्यात आली होती. रात्र झाली, डेपोमध्ये शांतता होती. त्याच संधीचा फायदा आरोपीने घेतला. तो अगदी आत्मविश्वासाने डेपोमध्ये शिरला. कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने त्याने बस सुरू केली आणि काही क्षणातच करोडो रुपयांची इलेक्ट्रिक बस घेऊन तो डेपो बाहेर पडला. पहाटे कर्मचारी डेपोमध्ये आले तेव्हा बस जागेवर नव्हती. सुरुवातीला तांत्रिक कारणं असेल असं वाटलं. मात्र काही वेळातच बस चोरीला गेल्याचं स्पष्ट झालं. यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांची धावपळ. बस चोरीची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. बस कोणत्या दिशेने गेली याचा माग काढण्यात आला. वेगवेगळ्या जिल्ह्यांना अलर्ट पाठवण्यात आला. बसमध्ये असलेल्या तांत्रिक माहितीचा उपयोग करण्यात आला. याच तपासादरम्यान बस अमरावतीच्या दिशेने गेल्याचा अंदाज आला. यानंतर अमरावती पोलिसांनाही माहिती देण्यात आली आणि काही तासाच्या शोधानंतर आरोपीला बससह ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांसाठी ही मोठी यशस्वी कारवाई ठरली. चौकशीत धक्कादायक खुलासे बाहेर निघाले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर खरी कहाणी समोर यायला सुरुवात झाली. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर ऐकून अधिकारीही चक्रावले. कारण हा आरोपी पहिल्यांदाच बस चोरी करत नव्हता. उलट त्याने याआधीही अनेक बस चोरल्याची माहिती दिली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्याने महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मिळून 20 पेक्षा जास्त बस चोरी केल्याचा संशय आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या बसचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. फक्त बसच का हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. कारण एखादा चोर कार चोरतो, ट्रक चोरतो, बाईक चोरतो हे आपण ऐकलं आहे. पण फक्त बसच चोरण्याचं कारण काय? तपास यंत्रणांच्या माहितीनुसार आरोपीला मोठी वाहनं चालवण्याचा अनुभव होता. बसची रचना, इंजन, मार्ग आणि डेपोची कार्यपद्धती याची त्याला चांगली माहिती होती. त्याच ज्ञानाचा वापर करून तो चोरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बस चोरी करण्याची पद्धत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी आधी डेपोची रेकी करत असे. कुठे सुरक्षा कमी आहे, कोणत्या वेळी कर्मचारी कमी असतात, कोणती बस सहज बाहेर नेता येईल त्याची माहिती घेतली जात असे. त्यानंतर योग्य संधी मिळताच तो बस घेऊन पसार होत असे. काही वेळा तो स्वतः चालक असल्याचा आणत असल्याचाही संशय आहे. त्यामुळे सुरुवातीला अनेकांना संशय येत नसे. चोरीनंतर बसचं काय? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बस चोरी केल्यानंतर त्या नेमक्या कुठे जात होत्या? त्या विकल्या जात होत्या, त्याचे सुट्टे भाग केले जात होते की बनावट कागदपत्रांच्या आधारे पुन्हा वापरल्या जात होत्या? या सर्व बाबींची पोलीस सध्या तपास करत आहेत. कारण एवढ्या मोठ्या वाहनांची विल्हेवाट लावणं एका व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचं काम मानलं जातं. म्हणून या प्रकरणात आणखीन लोक सहभागी असण्याची शक्यता तपासली जात आहे. 4 राज्यांमध्ये गुन्हे तपासात समोर आलेली आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे या आरोपीचे गुन्हे एका राज्यापुरते मर्यादित नव्हते. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही त्याच्या विरोधात माहिती गोळा केली जात आहे. वेगवेगळ्या राज्यातील पोलीस आता एकमेकांशी संपर्क साधत आहेत. जुन्या बस चोरीच्या प्रकरणाच्या फाईल पुन्हा उघडल्या जात आहेत. आरोपीचा त्यामध्ये काय संबंध आहे का याची पडताळणी सुरू आहे.
पोलिसांसमोर मोठं आव्हान, आता या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. त्याने चोरी केलेल्या सर्व बसची तपासशील, त्या कुठे नेल्या, कोणाला दिल्या, किती पैशात विकल्या, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचसोबत आणखीन कोण सहभागी होते याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे अनेक जुन्या चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातून काय समोर आलं? या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली. मोठी वाहनं असली, सरकारी मालमत्ता असली, तरीही सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असतील तर चोरी होऊ शकते. विशेषतः इलेक्ट्रिक बससारख्या महागड्या वाहनांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी यंत्रणा आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. CCTV, GPS, रिअल टाईम मॉनिटरिंग आणि कडक प्रवेश नियंत्रण यावर अधिक भर देण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा खरं चित्र समोर येणार आहे. त्याने नेमके किती बस चोरी केल्या, त्यामागे आणखीन कोण आहेत आणि चोरीच्या बसचे पुढे काय होतं, या प्रश्नांची उत्तरं तपासातून मिळणार आहेत. या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकेल तसतसे आणखीन धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? एवढी मोठी बस डेपोमधून चोरी जाणं ही सुरक्षा यंत्रणाची चूक मानावी का? की हा आरोप अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत होता? हा आरोपी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत होता. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या, सखोल आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.